देवाची स्तुती करू, देवाचं स्तवन करू, त्यावेळेस आम्ही हर्षानं आणि आनंदानं त्या देवाचा गौरव करावा. हर्षानं आणि आनंदाने आम्ही त्या परमेश्वराची स्तुती करावी. बायबल सांगतं की आपला प्रभू येशू ख्रिस्त काल, आज आणि युगानुयुग एक सारखा आहे. तो कधीच बदलत नाही. देवाच्या तो काल जसा होता तसाच तो आज आहे, आज जसा आहे तो उद्या देखील तसाच असणार आहे. आमेन. तो कधीच बदलत नाही. त्याच देवानं इस्रायल लोकांना, म्हणजे 20 लाख इस्रायल लोकांना शत्रूच्या, म्हणजे ज्या गुलामगिरीतनं त्याला सोडवलं, तोच देव तेव्हा होता, आज देखील आहे आणि तो उद्या देखील असणार. तोच देव आज आहे ज्या देवानं इस्रायल लोकांना तांबड्या समुद्राच्या पलीकडे नेलं. तोच देव आज आहे की ज्या देवानं इस्रायल लोकांचं शत्रूपासून बचाव केला, तो देव आज देखील आहे. आमेन. तोच देव आज आहे की ज्या मोशेनं खडकावर काठी आदळली आणि त्या खडकातनं पाणी आलं. आमेन. तोच देव आज देखील आमच्यामध्ये आहे. आमेन. किती अद्भुत तो देव आहे. देवाच्या लोक, मला तुम्हाला सांगू द्या, तो खडक, ज्या खडकातनं पाणी आलं ते, तो खडक आज देखील आहे. ज्यावेळेस त्या खडकातनं पाणी आलं, त्या पाण्याला एवढं प्रेशर होतं की त्या खडकामध्ये मोठी दरी पडली, चिर पडलेली आहे. म्हणजे देव आपल्या लोकांची किती काळजी घेतो. खडकातनं देखील आपल्या लोकांसाठी पाणी काढणारा आपला देव आहे. आमेन. आणि स्वर्गातनं बायबल सांगतं की सकाळी मान्ना म्हणजे भाकर आणि संध्याकाळी इस्रायल लोकांना मांस खायला मिळत होतं. आमेन. म्हणून का आम्ही काळजी करावी, का आम्ही चिंता करावी. म्हणून पौल काय म्हणतो, कुठल्याही गोष्टीविषयी चिंताक्रांत होऊ नका. कुठल्याही गोष्टीसाठी तर आभार मानून, धन्यवाद देऊन आपली विनंती देवाला कळवा. आम्ही आपल्या जीवनामध्ये चिंता घेऊन बसतो, काळजी घेऊन बसतो, समस्या घेऊन बसतो, निराशा घेऊन बसतो. नका. देवाच्या लोकांना या गोष्टी तुम्ही करू नका. या गोष्टी करणं सोडा. आपली चिंता, काळजी त्याच्या खांद्यावरती टाका आणि त्याला म्हणा, देवा, हा या ज्या खांद्यावर, आमच्या खांद्यावर चिंता काळजी आहे, त्या मला असह्य आहे, या चिंता काळजी आता तुझ्या खांद्यावरती लावतो, त्याच्या खांद्यावरती टाका. तो देव तुमच्या सोबत तुमच्या चिंताने काळजी घेऊन वाहणार आहे. आमेन म्हणतो. प्रेज द लॉर्ड. जसा आपला बाप, ज्यावेळेस आपण लहान असताना आपली सर्व काळजी, चिंता, शाळेमध्ये प्रत्येक जण गेलेल्या, लहान असताना आपण फक्त आपल्या मुखातनं बोललो, ही गोष्ट आम्हाला हवी, आपल्या बापानं, आपल्या आईनं काही करून ती गोष्ट आपल्याला काय केलेली आहे, दिलेली आहे, पुरवठा केलेला आहे. फक्त आपण सांगितलं आणि आपला बाप पुढे आपण माग, आपल्या बापानं ती आपली गरज पुरवलेली आहे. त्याच्यापेक्षा अधिक काळजी घेणारा आपला देव आहे. आमेन. या शेवटच्या काळामध्ये राहत असताना आपण मागच्या रविवारी एक गोष्ट शिकत होतो, तीच गोष्ट आपण आज कंटिन्यू करणार आहे. मंडळीत आमचं स्थान काय, किंवा आम्ही मंडळीमध्ये कशा प्रकारचं असलं पाहिजे. आणि त्यालाच जोडून एक विषय म्हणजे की मनुष्याचं आत्मिक जीवन हे कोसळलं का जातं, रसातळाला का जातं. अनेक लोक मोठ्या जोशानं आध्यात्मिक जीवनाची सुरुवात करतात. मी बरेच लोक बघितलेत की ज्यांचं तारण झालं, येशू कळाला, हो येशू जिवंत देव आहे, येशू आरोग्य देतो, येशू कर्जातून मुक्त करतो, येशू दुष्टात्मक सुटका देतो, हो तोच खरा देव आहे. आणि मोठ्या जोशानं आध्यात्मिक जीवनाची सुरुवात करतात आणि त्यांचं आध्यात्मिक जीवन थोड्या अंतरावर जाऊन कोसळतं, खाली पडतं. मग या गोष्टी का घडतात? मग आध्यात्मिक जीवन कोसळू नये, रसातळाला जाऊ नये, मग मंडळीमध्ये आमचं स्थान कसं असलं पाहिजे.
प्रामुख्यानं आम्ही कसे मंडळीत असलं पाहिजे या गोष्टी आपण मागच्या रविवारपासून शिकत आहोत. की मंडळीत आमचं स्थान कसं असावं, काय असावं आणि मंडळीत आम्ही कसे असावं. नीट लक्षपूर्वक ऐका. देव आम्हाला मंडळीमध्ये असताना तेव्हा आस्वादित करेल, तेव्हा उचलून आम्हाला वर नेईल ज्या वेळेस मंडळीमध्ये आमचं स्थान मजबूत असं असणार आहे. आमेन. आमची मंडळीतली वागणूक ही योग्य देवाला आवडणारी असणार. मी तुम्हाला असं म्हणत नाही की तुमची वागणूक मंडळीतली ही मला आवडणारी असली पाहिजे. नाही, देवाला आवडणारी तुमची मंडळीतली वागणूक आणि तुमचा व्यवहार देवाच्या लोकांना असला पाहिजे. आमेन. देवाला आवडणारा, मनुष्याला नाही. कोणाला तरी बरं वाटतं की आम्ही चांगले वस्त्र घालून येतो. कोणीतरी म्हणतं नाही का, एका व्यक्तीला कोणीतरी असं म्हटलं किती चांगले तुझे कपडे आहेत, आजचा ड्रेस आहे. आणि मग असं बोललं की आम्ही बाजारात जातो आणि 10-12 कपडे चांगले विकत घेऊन येतो. नाही, ती व्यक्ती बोलली होती तुमचे कपडे चांगले असतात, चांगले दिसतात. हो, मग त्याला चांगलं वाटतं म्हणून आपण काय करतो, कपडे विकत आणतो आणि घालायला लागतो. मग कोणाला तरी आवडतं म्हणून आम्ही हात उंच करू नये, कोणाला तरी आवडतं म्हणून आम्ही देवासाठी नाचू नये. देवाच्या लोकांनो, त्या देवाला आवडतं म्हणून आम्ही नाचलं पाहिजे. आमेन. त्याला आवडतं म्हणून आमची आराधना ही त्याला आवडणारी असली पाहिजे. त्याला आवडतं असं आमचं बोलणं असलं पाहिजे. त्याला आवडतं असं आमचं आध्यात्मिक जीवन असतं. माणसाला नाही, मनुष्याला नाही, बाळकाला नाही, तर देवाला आवडेल असं आमचं जीवन असलं पाहिजे. आमेन. आज रात्री तुम्ही आपल्या अंतःकरणाला प्रश्न विचारा की माझं जीवन देवाला आवडणारं आहे का? देवाला आवडणारं असं आध्यात्मिक जीवन माझं आहे का? देवाला आवडणारी अशी माझी प्रार्थना आहे का? देवाला आवडणारी अशी आराधना आहे का? मी कालच्या रात्री जयेश यांच्या घरी उपकार स्तुतीची प्रार्थना असताना उपकार स्तुती देवाचे मी आभार मानावे, सतत आभार मानावे ही गोष्ट शिकवली. आणि ज्याला इंग्रजीमध्ये थँक्स गिव्हिंग असं म्हणतात. आणि थँक्स गिव्हिंग याला हिब्रू भाषेमध्ये तोधा असा हिब्रू शब्द आहे, तोधा. आणि तोधा याला देवाच्या लोकांनो कन्फेशन असं म्हटलेलं आहे. कन्फेशन. मग कन्फेशन म्हणजे काय, तर कबुली देणं. काय कबुली? देवा, जे काही कार्य आमच्या जीवनामध्ये घडलं केवळ तुझ्यामुळे घडलं. आम्ही म्हणाल का? ही कबुली देणं. आमच्या जीवनामध्ये आम्ही आध्यात्मिक जीवनात का कोसळतो? कारण आम्ही कन्फ्युज करत नाही, कन्फेशन देत नाही की देवा, जो चमत्कार घडला तुझ्यामुळे घडला, जी नोकरी आम्हाला मिळाली तुझ्या मिळाली, जे घरदार आम्हाला मिळालं तुझ्यामुळे मिळालं, जे नोकरी मिळाली तुझ्यामुळे मिळाली, हे आम्ही कन्फ्युज करत नाही. हे कन्फ्युज आम्ही करत नाही म्हणून आज आमचं आध्यात्मिक जीवन काय कोसळलं जातं. कन्फेशन, थँक्स गिव्हिंग, देवाला धन्यवाद द्यायला सुरुवात करा. कन्फेस करा, हो देवा, आज जे काय मी आहे तुझ्यामुळे आहे. आमीन म्हणाल का? जे काय आमच्याकडे आहे तुझ्यामुळे आहे. हो, असे लोक मी बघितले की त्यांना वाटतं की जे काय आमच्याकडे ते आमच्या ताकदीमुळे आहे, जे काय आमच्याकडे आमच्या ज्ञानामुळे आहे, जे काय आमच्याकडे पैसा आहे म्हणून आहे. नाही, देव देतो म्हणून आम्हाला मिळतं. त्याचे आभार मानायला सुरुवात करा. कन्फ्युज करा, देवा, आज आमच्या घरात आरोग्य आहे तुझ्यामुळे आहे. तू आरोग्य दिलं, तुला धन्यवाद. कन्फ्युज करा. ज्यावेळेस तुम्ही कन्फ्युज करायला सुरुवात कराल, देवाच्या लोकांनो, तुमचं मंडळीतलं स्थान मजबूत असणार आहे. आम्ही म्हणाल का? म्हणून मंडळीत आमचं स्थान काय असावं?
आणि कशा प्रकारे असलं थोडीशी उजळणी करून मग पुढे जाऊया. दुसरे राजे याचा 6वा अध्याय आणि 1 वचनापासून काही वचन आपण या ठिकाणी वाचूया. दुसरे राजे, दुसरे राजे संदेश त्याच्या शिष्यांनी अलिशास म्हटले, पहा आम्ही आपल्या समोर राहत आहोत, ते स्थळ फार संकुचित आहे, तर यार्देन तीरी जाऊन तेथून एकाएकानं एक एक तुळे आणून राहण्यासाठी एक आश्रम बांधावा, पण आम्हाला परवानगी द्या. त्याने म्हटलं, बरं जा. एकाने त्यास म्हटले, कृपा करून आपण आपल्या सेवका बरोबर या. तो म्हणाला, बरे येतो. तो त्याच बरोबर गेला. ते यार्देन पाशी येऊन लाकडे तोडू लागले. एक जण तुळई तोडून पाडीत असता कुऱ्हाड दांड्यातून निसटून पाण्यात पडली. तेव्हा तो ओरडून म्हणाला, हाय हाय स्वामी, मी ती मागून आणली होती. देवाच्या माणसानं विचारले, ती कोठे पडली? त्याने ती जागा दाखवल्यावर एक लाकूड तोडून पाण्यात टाकले. तेव्हा लोखंड पाण्यावर तरंगू लागलं. आमीन म्हणाल. किती सुंदर गोष्ट आहे देवाच्या लोकांना. बायबल सांगतं की लाकूड तोडत असता कुऱ्हाड दांड्यातून निसटून पाण्यात पडली. आमचं जीवन तसंच आहे. आमचं आध्यात्मिक जीवन कोसळतं, खाली पडतं. का? कारण आमचं जीवन हे देवाच्या लोकांना बायबल सांगतं दांड्यातून निसटतं. म्हणजेच काय? सैल होतं. दांडा म्हणजे चर्च आहे, मंडळी आहे, आणि कुऱ्हाड म्हणजे विश्वासणार आहे. लक्ष बरोबर आहे का? कुऱ्हाड म्हणजे विश्वासणार आहे आणि दांडा म्हणजे चर्च आहे. ज्या वेळेस आमचं मंडळीतलं जीवन, आमचं आध्यात्मिक जीवन हे सैल होतं, ढिलं पडतं, लूज पडतं, आम्ही आध्यात्मिक जीवनामध्ये खाली पडतो. मग हा जो सैलपणा आमच्या जीवनातला, तो सैलपणा आम्ही काढून टाकला पाहिजे. मला तुम्हाला सांगू द्या, आमची आराधना सैल आहे म्हणून आमचं आध्यात्मिक जीवन पडतं. हॅलो, समजून घ्या देवाचे लोक. आम्ही आध्यात्मिक जीवनामध्ये का पडतो? कारण आमची आराधना सैल आहे, ढिली आहे. आम्ही ढिल्यापणानं आराधना करतो. आम्ही ढिल्यापणानं देवाचं स्तवन करतो. लूज. देवाच्या लोकांनो आशीर्वाद का निघून जातात? आध्यात्मिक जीवन का कोसळतं? याचं कारण म्हणजे आम्ही ढिल्यापणानं आराधना करतो. समजून घ्या देवाच्या लोकांनो, फार महत्वाची गोष्ट. हा जो ढिलेपणा आमच्यातला आहे, जोपर्यंत निघत नाही आमचं जीवन रस्ता तळालाच. मग आध्यात्मिक जीवन खाली पडण्याचं कारण ढिलेपणाची आराधना, सैलपणाची प्रार्थना, ढिलेपणानं प्रार्थना करणं. मग ढिलेपणाची प्रार्थना कशी माहिती का? देवाच्या लोकांना, अनेक लोकांना बघितलं, मी बऱ्याच वेळा सांगितलं, अनेक लोकांच्या घरी ज्यावेळेस मी सकाळचं प्रार्थनेला जातो, लोक काय करतात? आंघोळ पांघोळ करून आल्यावर कॅलेंडर समोर उभा राहतात, एक वचन वाचतात, हो देवानं जगावर एवढी प्रीती केली, हो प्रभू मी आता चालले, माझा सांभाळ कर, मी आता परत आल्यावर येताना माझा सांभाळ कर, धन्यवाद तुला. चालले. देवाच्या लोकांना आमची प्रार्थना अशी ढिलेपणाची नसली पाहिजे. बायबल सांगतं एलियानं 30 सेकंदाची प्रार्थना केली आणि स्वर्गातनं अग्नी खाली उतरला. देवाच्या लोकांना आमची प्रार्थना त्या एलियासारखी असली पाहिजे. फक्त ज्यावेळेस आम्ही प्रार्थना करू, देव आमची प्रार्थना त्या देवानं ऐकली पाहिजे. आमेन. ढिलेपणाची प्रार्थना, त्यामुळे आमचं आध्यात्मिक जीवन कोसळतं. देण्यामध्ये आम्ही ढिले आहोत, सैल आहोत. आध्यात्मिक जीवन पडण्याचं उजळणी करते बरं का. मागच्या रविवारी आपण गोष्टी शिकलो, थोडस पुढे जाणार आहोत.
देताना पण अनेक लोक ढिले आहेत. आध्यात्मिक जीवन का कोसळतं? आमचं मंडळीतलं स्थान मजबूत का होत नाही? आम्ही मंडळीत विशेष असे का बनत नाही? याचं कारण आम्ही देण्यामध्ये ढिले आहोत. हा जो ढिलेपणा आहे ना, तो आमच्यातला आम्ही काढला पाहिजे. आम्ही म्हणाल का? प्रेज द लॉर्ड. हा ढिलेपणा काढा. बायबल सांगतं ती कुऱ्हाड दांड्यातनं निसटली हो. निसटले का? कारण ती सैल झाली होती आणि निष्ठून ती पाण्यात खाली पडली. ज्यावेळेस आम्ही मंडळीत सैल होतो, ढिले होतो, चर्चला यायला ढिले, ढिण्यामध्ये ढिले, प्रभूचं काम करायला ढिले, एखादी जबाबदारी जर आम्हाला दिली, ती जबाबदारी आम्ही प्रामाणिकपणे पार पाडली पाहिजे. आम्ही म्हणाल का? प्रामाणिकपणे. तिकडं काही हो, जग इकडचं तिकडं, एखादी प्रभू चर्चची जबाबदारी, एखादी जबाबदारी, सेवेची एखादी जबाबदारी आमच्यावरती दिली, ती जबाबदारी आम्ही प्रामाणिकपणे पार पाडली पाहिजे. प्रामाणिकपणा. त्या येशूचा देवाबद्दलचा प्रामाणिकपणा किती होता बघा. बायबल सांगतं गेत्सेमनी बागेत असताना येशूला संधी होती. येशू त्या पेत्राला म्हणतो की पेत्रा, मी माझ्या पित्याजवळ देवदूताचं सैन्य मागितलं तर त्यानं दिलं नसतं का? त्यानं सैन्य पाठवलं असतं. पण पहा तो प्रामाणिकपणा. पित्यानं सांगून पाठवलं की येशू तुला जगासाठी मरावं लागणार आहे, त्या वधस्तंभावरती जावं लागणार आहे, काट्याचा मुकुट तुझ्या डोक्यात घातला जाणार आहे. देवाचं लोक त्यानं मरण सहन केलं, कारण जी जबाबदारी पित्यानं सोपवली तो मेला, त्यानं पार पाडली. आम्ही म्हणाल का? आमची जबाबदारी काय? आम्ही किती प्रामाणिकपणे जबाबदारी पार पाडतो? आम्ही आमचं आध्यात्मिक जीवन का पडतं? ढिलेपणा. समजून घ्या, ढिलेपणा. आणि चर्चला जाण्यामध्ये ढिलेपणा आमच्यामध्ये असतो. ढिलेपणा या शब्दाला देवाच्या लोकांना मागच्या रविवारी मी शिकवलं की ज्याला ढिलेला लूज असा शब्द इंग्रजीमध्ये आहे आणि हिब्रू शब्द मिशकर असा हिब्रू शब्द आहे. त्याला लिम्प असं म्हणतात. लिम्प म्हणजे लंगडा. आणि लंगडा आणि दुसरा अर्थ होतो की रिलॅक्स्ड. रिलॅक्स, एकदम आरामाचं जीवन. आरामात उठू, आरामात उठून प्रार्थना करू, आरामात आवरू, आरामात चर्चला जाऊ, आरामात सगळ्या गोष्टी करू. हे जे आरामात उठणं, आरामात जाणं, आरामात प्रार्थना करणं, आरामात आराधना करणं, या सगळ्या गोष्टीमुळं आध्यात्मिक जीवन कोसळतं. याकोबच्या पत्रामध्ये असलेल्या पहिल्या अध्यायामध्ये की तुम्ही तत्पर असलं पाहिजे. आमीन म्हणा ना मोठ्यानं. मोठ्यानं आमीन म्हणा. पाळक साहेब सगळं सांगा, पण तत्परता नको आमच्यामध्ये. असाच दिलेपणा, क्विकपणा, तत्परता. चर्चला येण्याच्या बाबतीत ती तत्परता, प्रार्थना करण्याच्या बाबतीतली तत्परता, लोकांसाठी मध्यस्थी करण्याची तत्परता आमच्यात असली पाहिजे. आम्ही म्हणाल प्रेज द लॉर्ड. तत्परता असू द्या देवाच्या लोकांना. आणि आणखी एक शब्द आहे लूजला देवाच्या लोकांनो, ज्याला स्लॅक असं म्हटलेलं आहे. स्लॅक. आता स्लॅक या शब्दाला अनेक मराठी अर्थ आहेत. आता स्लॅक ह्याचा सगळ्यात म्हणजे आध्यात्मिक गोष्टीला निगडीत असा शब्द स्लॅकला मराठीमध्ये, ज्याला सुस्त असं म्हटलेलं आहे. सुस्त. बरोबर आहे प्रीती? संपदा बरोबर? इंग्रजीचे आपलं थोडं कमजोर. स्लॅक म्हणजे सुस्त, मंद. मंद प्रकारची प्रार्थना, मंद प्रकारची आराधना. म्हणजे असं की आमची आराधना अशी मंद असते की आम्ही आराधना करतो ना, शेजारचा पण वैतागून जातो. अरे बाबा, हा जो स्लॅकपणा आहे, तो स्लॅकपणा
आमच्यातनं निघून गेला पाहिजे. आमेन म्हणाल का? प्रेज द लॉर्ड. मंदपणा, हा सुस्तपणा जाऊ द्या. आध्यात्मिक जीवन कोसळण्याचं कारण काय? आमच्यातला मंद आणि सुस्तपणा. हा आम्ही काढला पाहिजे देवाच्या. अनेक जण ठरवतात की सकाळी 5 ला उठून प्रार्थना करायची, पण जो सुस्त आणि मंदपणा आहे ना, तो आम्हाला उठू देत नाही. आमच्यातला सुस्त आणि मंदपणा आहे ना, देवाच्या लोकांना आम्हाला पुढे जाऊ देत नाही. लक्षात ठेवा, हा जो स्लॅक आहे, हा जो सुस्तपणा आहे, हा जो मंदपणा आहे आमच्या जीवनातला, तो आम्हाला रसातळाला घेऊन जाणार आहे. देवाच्या लोकांनो, आध्यात्मिक जीवन कोसळण्याचं, पडण्याचं कारण आहे काय? आमच्यातला मंद आणि सुस्तपणा. काढा, पूर्णपणे काढून टाका. आणि दुसरी गोष्ट आपण मागच्या रविवारी शिकलो की देवाच्या लोकांनो, अनेक लोकांचं मंडळीतलं जे वागणं आहे ते वागणं लेच पेच. आध्यात्मिक जीवन कोसळण्याचं कारण काय? मंडळीतलं वागणं आमचं लेच पेच असतं. लेच पेच म्हणजे काय? काय असेल? जे लोक मागच्या रविवारी आले नव्हते त्यांना मी विचारते, लेच पेच म्हणजे काय? हॅलो, शिकलो? संपाद होती मागच्या रविवारी शिकलो. लेच पेच म्हणजे काय? यस, लेच पेच याचा अर्थ देवाच्या लोकांनो, कुरकुरीचं जीवन. कुरकुर करणं, सतत कुरकुर करणं. एखादी प्रार्थना देवानं ऐकली नाही, आम्ही कुरकुर करतो. एखादी गोष्ट देवाला मागितली, ती पटकन मिळाली नाही, आम्ही कुरकुर करतो. इस्रायल लोकांच्या बाबतीत तेच. बायबल सांगतं, ज्यावेळेस गुलामगिरीतनं त्याला बाहेर, त्या इस्रायल लोकांना बाहेर काढलं, तांबड्या समुद्र समोर ज्यावेळेस ते उभा राहिले, माग शत्रू, पुढं तांबडा समुद्र, तेव्हा कुरकुर. इस्रायल लोकांनी जवळजवळ शास्त्रामध्ये 14 वेळा, 14 ते 15 वेळा बायबल सांगतं की त्यांनी देवाविरुद्ध आणि मोशे विरुद्ध, सेवकाविरुद्ध कुरकुर केली. 20,02,000 लोकांपैकी दुधामधाच्या प्रदेशामध्ये किती लोक गेले हो? फक्त किती? काय नाव होतं त्यांचं? कालेब आणि किती जण गेले? 20,02,000 लोकांपैकी फक्त 2 जण. हे 2 जण का त्या दुधामधाच्या प्रदेशामध्ये गेले? त्यांचं जीवन कुरकुरीचं नव्हतं. हे देवाजवळ आणि मोशेजवळ कुरकुर करत नव्हते. मला तुम्हाला सांगू द्या, आमचं आध्यात्मिक जीवन का कोसळतं? आम्ही सतत पाळकाविरुद्ध, देवाविरुद्ध काय करतो? कुरकुर करतो. हे कुरकुरीचं जीवन आमचं नसलं पाहिजे. इस्रायल लोकांनी तांबड्या समुद्राजवळ आल्यावर कुरकुर केली. त्यानंतर तांबड्या समुद्राच्या पलीकडं देवानं अद्भुतरित्या त्यांना नेलं. पुढे गेल्यानंतर 3 दिवसाची वाट चालल्यानंतर त्यांच्याकडचं पाणी संपलं. आता पाणी संपलं, जे पाणी भेटलं ते कडू पाणी होतं. ते कडू पाणी मिळालं म्हणून कुरकुर. आता कल्पना करा, देवाच्या लोकांना आमचं जीवन त्या इस्रायल लोकांसारखं असतं. आता एवढ्या मोठ्या तांबड्या समुद्राच्या मधून देवानं इस्रायल लोकांना नेलं. किती मोठा चमत्कार हो. आमेन म्हणाल का? साधा चमत्कार हो त्या समुद्राला दुभागणं. समुद्र, असं म्हणतात की समुद्राची लांबी, रुंदी देवाच्या लोकांनो आजपर्यंत कोणालाच काय करता आली नाही, मोजता आली नाही. आपली अख्खी पृथ्वी, जेवढं क्षेत्रफळ आहे पृथ्वीचं, तेवढ्या क्षेत्रफळामध्ये 71% काय आहे? पाण्याचा भाग आहे आणि 29% भूभाग आहे. मग कल्पना करा तो समुद्र कसा असेल. त्याची सुरुवात, अंत कुठंच नाही. एकीकडून आपण सुरुवात केली समुद्राची, आपण त्याचा अंत शोधायला जाऊ, आपलं आयुष्य निघून जाईल, पण त्याचा अंत नाही. आमेन म्हणाल का?
देवाच्या लोकांनो, त्या समुद्राला परमेश्वरानं इस्रायल लोकांसाठी दुभागलं. ते पाण्यातनं पलीकडे नेले तरी त्यांचे डोळे उघडले नाही. कधी कधी आपण प्रार्थना करतो, देव पटकन आपल्याला देतो, ते आपण विसरतो आणि दुसऱ्या वेळेस देवाजवळ आणखी कुरकुर, पालकाविरुद्ध आणखी कुरकुर. हे कुरकुरीचं जीवन असल्यामुळं आमचं आध्यात्मिक जीवन कोसळतं. जर कुरकुरीचं जीवन आमचं आहे ते आम्ही काढून टाकलं पाहिजे. काढून टाका. जर कुरकुर करत असेल देवाविरुद्ध, देवा तुमची प्रार्थना ऐकत नाही, आम्हाला आरोग्य देत नाही, आम्हाला आम्ही घर मागतो, आम्हाला घर देत नाही, देवाच्या लोकांना कुरकुर करायला सोडून द्या. देव तुमच्या जीवनामध्ये आशीर्वादाची ओतणी करेल. कुरकुर करत बसू नका. बायबल सांगतं इस्रायल लोक भुकेले होते, अन्नासाठी त्यांनी कुरकुर केली. लोकांनी तहान भागली जावी म्हणून इस्रायल लोकांनी देवाविरुद्ध आणि मोशेविरुद्ध कुरकुर केली. लोकांनी मोशे अनुपस्थित होता, म्हणजे 40 दिवस आणि 40 रात्र जेव्हा तो डोंगरावर परमेश्वराकडे गेला, त्याला यायला विलंब लागला. म्हणून इस्रायल लोकांनी काय केली? कुरकुर केली. आणि त्या कुरकुरी पायी त्यांनी काय केलं? अरोनाकडे गेले. आणि आता मोशे येणार नाही, डोंगरावर कुठून तरी पडला असेल, तो काय झाला असेल मला माहित नाही, त्याला विलंब लागत आहे. आता आम्ही ज्याची आराधना करावी असा देव आमच्यासाठी तू अरोना आणून दे. आणि अरोनाला प्रश्न पडला, आता काय करायचं? अरोनानं काय केलं? त्यांच्याकडचं सोनं एकत्र केलं आणि अग्नीत टाकलं आणि त्या अग्नीतनं एक वासरू तयार त्या सोन्याचं झालं. आता इस्रायल लोक तांबड्या समुद्रातनं बाहेर आले, ते विसरून गेले. कडू पाणी गोड झालं, ते विसरून गेले. देवानं त्यांना रोज सकाळी ताजा मान्ना देव देत होता, ते विसरून गेले. संध्याकाळच्या वेळेस मांस खायला त्यांना रोज मिळत होतं, ते विसरून गेले. आता पुन्हा कुरकुर करू लागले. मोशे गेला, आमच्यासाठी आम्ही ज्याची आराधना करावी असं देव आम्हाला दे. त्यांनी सोनं टाकलं, त्या सोन्याचं रूपांतर वास्तूमध्ये झालं. देवाच्या लोकांना कुरकुर, सतत कुरकुर. जे कुरकुरीचं जीवन आमचं असेल तर देवाच्या लोकांना मी काढलं पाहिजे. पुढची महत्वाची गोष्ट, आमचं आध्यात्मिक जीवन का पडतं? कारण मंडळीत आम्ही टवाळखोर नसावं. टवाळखोर हा शब्द मी मुद्दामून दिलेला आहे. टवाळखोर म्हणजे काय? टवाळखोर काय करतो? टवाळखोर नेहमी उन्ह-धुनं काढतो. त्याने तसंच केलं, पालकाने असंच केलं, पालक असाच बोलला, ती सिस्टर अशीच बोलली, ते ब्रदर असेच बोलले, यांनी असंच केलं, त्यांनी तसंच केलं, तसंच केलं पाहिजे, असंच केलं पाहिजे, हेच झालं पाहिजे, तेच झालं पाहिजे. हा जो टवाळखोरपणा आहे, जे उन्ह-धुनं आहे, हे उन्ह-धुनं ज्यावेळेस मी काढतो त्यामुळं आमचं आध्यात्मिक जीवन पडतं. समजतंय? हा जो टवाळखोरीचा स्वभाव आमचा आहे तो आम्ही काढला पाहिजे. आमेन. मोठे म्हणा आमेन. टवाळखोर, उन्ह-धुनं काढणं देवाच्या लोकांना फार महत्वाची गोष्ट आहे. रसा तळाला जाण्याचं कारण देवाच्या लोकांना आम्ही उन्ह-धुनं काढतो. हे उन्ह-धुनं काढणं मी बंद केलं पाहिजे. मंडळीत एकाच गोष्टीसाठी आम्ही यावं, केवळ त्याची आराधना करण्यासाठी. आमेन म्हणाल का मोठ्या? प्रेज द लॉर्ड. केवळ त्याची आराधना करण्यासाठी. मंडळीत येण्याचं एकच मुख्य कारण असलं पाहिजे की मी ज्यावेळेस मंडळीत जाईल, माझ्याद्वारे त्या देवाचा गौरव झाला पाहिजे, माझ्याद्वारे तो उंच झाला पाहिजे, माझ्याद्वारे त्याला महिमा मिळाली पाहिजे, ना की आम्ही उन्ह-धुनं काढावं.
हा जो स्वभाव आहे तो स्वभाव देवाच्या लोकांनो आम्ही काढून टाकला पाहिजे. आणि बायबल सांगतं पाण्यात पडणं म्हणजे रसातळाला जाणं म्हणजेच काय हो देवाच्या लोकांनो. आम्ही ज्यावेळेस आमचं आध्यात्मिक जीवन कोसळतं पडतं त्यावेळेस आम्हाला मार्ग सुचत नाही आम्ही काय करावं, कुठली गोष्ट आम्ही करावी. आमच्यातले आशीर्वाद निघून जातात. एक शास्त्र भाग वाचून या. लूक पुरुषोत्तमान याचा 10वा अध्याय आणि 30 वचनापासून काय वचन वाचूया. यस फास्ट. लूक पुरुषोत्तमान याचा 10वा अध्याय आणि 30 वचनापासून. यीशु ने उत्तर दिया हाँ कि एक मनुष्य एक मनुष्य यरूशलेम से यरीहो को जा रहा था कि डाकू ने घेर कर उसके कपड़े उतार लिए और मार पीट कर उसे अंधमुआ छोड़कर चले गए. हाँ और ऐसा हुआ कि उसी मार्ग से एक याजक जा रहा था परंतु उसे देख के कतरा कर चला गया. बस मराठीत फार सुंदर लिहिले आहे देवाच्या लोकांनी. एक मनुष्य यरूशलेमहून यरियोस खाली जात असता तो लुटारांच्या हाती सापडला. लुटारूंनी काय केलं, त्याचे वस्त्र काढले, त्याला मार दिला आणि अर्ध मेला करून ते निघून गेले. 3 गोष्टी, मार दिला, कपडे काढले आणि अर्ध मेला करून निघून गेले. नाही आध्यात्मिक जीवन कोसळण्याचं. आध्यात्मिक जीवन कसं कोसळतं माहितीये का, ज्या वेळेस आम्ही देवाची उपस्थिती म्हणजे यरूशलेम सोडू आणि यरिहो जाऊ म्हणजे जगातल्या गोष्टीमध्ये गुरफटून जाऊ, जगातल्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करू, त्यावेळेस आमचं जीवन कोसळलं जातं. देवाची ज्यावेळेस उपस्थिती आम्ही सोडू, लक्षात ठेवा बायबल सांगतं पाप दाराशी टपून आहे. देवाच्या लोकांनो आम्ही लुटारूंच्या हाती सापडू. लुटारू म्हणजे सैतान आहे. सैतान काय करतो माहितीये का, सगळ्यात पहिले समजून घ्या, सैतानाच्या हातात ज्यावेळेस आम्ही सापडतो, बायबल सांगतं सैतानाने काय केलं, लुटारूंनी काय केलं, सगळ्यात पहिले मार दिला. मार दिल्यानंतर त्याची दुसरी गोष्ट केली, कपडे काढले, वस्त्र काढले. ज्यावेळेस सैतानाच्या हातात आम्ही सापडू ना, सैतान काय करतो माहिती का, देवाच्या लोकांनो पहिली गोष्ट मार देतो. मार म्हणजे काय माहिती का, आजार. मग मार म्हणजे काय, कर्ज. हे बुक्के देतो आम्हाला, कर्जाचा बुक्का, देवाच्या आजाराचा बुक्का, निराशेचा बुक्का, चिंतेचा बुक्का, काळजीचा बुक्का मार देतो. आणि दुसरी गोष्ट वस्त्र काढणं म्हणजे काय, देवाच्या लोकांनो आमचे आशीर्वाद काढून घेतो. समजून घ्या, देवाची उपस्थिती ज्यावेळेस आम्ही सोडतो, आमच्या वाटेला किती भयानक गोष्टी येतात. आम्ही काय करतो, सहज लाईटली घेतो. प्रार्थना नाही केली, लाईटली घेतो. चर्चला नाही गेलं, लाईटली घेतो. ख्रिस्ताला सोडलं, आम्ही लाईटली घेतो. देवाला सोडलं, आम्ही लाईटली घेतो. काय फरक पडतो, आज मित्रांबरोबर पार्टी केली, काय फरक, आम्ही लाईटली घेतो. आम्ही मित्रांबरोबर थोडीशी घेतली, काय फरक पडतो. मित्रांबरोबर एन्जॉय केला, काय फरक पडतो. सिनेमाच्या गाण्यावरती डान्स केला, काय फरक पडतो. आम्ही लाईटली घेतो. देवाच्या लोकांनो यरूशलेम सोडून जो यरिहो जातो, जगातल्या गोष्टीकडे जातो, तो लुटारूंच्या हाती सापडतो. लक्षात ठेवा, देवाच्या लोकांना तो मार देतो आणि वस्त्र म्हणजे आशीर्वाद काढून घेतो आणि अर्धमेला करून निघून जातो. अर्धमेला म्हणजे माहितीये का, अर्धमेला म्हणजे देवाच्या लोकांनो धड त्याला प्रार्थना, तो प्रार्थनाही करू शकत नाही आणि धड जगातल्या गोष्टी करू शकत नाही. धड स्वर्गात पण जाता येत नाही आणि धड नरकात पण मधल्यामध्ये लटकत राहतो. अर्धमेला. अर्धमेला माणसाची अवस्था कशी माहितीये का, मटण खाऊशी पण वाटतं, खाता पण येत नाही.
समोर आहे, चांगलं आहे, पण ते खाता येत नाही. चांगले वस्त्र आहेत कपाटात, पण पडून असल्यामुळे घालता येत नाही, काहीच करता येत नाही, हालचाल नाही. असं आमचं जीवन नसलं पाहिजे. आमेन. जर आहे, आम्ही सावध असलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. फार महत्वाची गोष्टी आहेत देवाच्या लोकांनो. पुढची गोष्ट, वर येण्यासाठी, म्हणजे जर आमचं आध्यात्मिक जीवन पडलेलं आहे, कोसळलेलं आहे, तर वर येण्यासाठी देवाच्या लोकांनो आम्ही काय केलं पाहिजे? वाचूया तो शास्त्रभाग परत वाचूया. दुसरे राजे 5 आणि 6 5 वचनापासून. संदेश त्यांच्या शिष्यांनी अलिशास म्हटले, पहा आम्ही आपल्या समोर राहत आहोत, ते फार संकुचित आहे. यार्देन तीरी जाऊन तेथून एका एकानं एक एक तुळी आणून राहण्यासाठी 5 वचनापासून 5 आणि 5 6 7. कुऱ्हाड दांड्यातून निसटून पाण्यात पडली. नीट लक्ष देऊ नये का, फार महत्वाचं वचन आहे. तेव्हा तो ओरडून म्हणाला, हाय हाय स्वामी, मागून आणली होती. देवाच्या माणसानं विचारले, ती कोठे पडली? तेव्हा ती जागा दाखवल्यावर अलिशाने एक लाकूड तोडून तेथे टाकले. तेव्हा लोखंड पाण्यावर वर आला. आमेन म्हणाल का? लक्षपूर्वक ऐका देवाच्या लोकांना, फार महत्वाची गोष्ट. आध्यात्मिक जीवन जर आमचं कोसळलेलं आहे, पुन्हा वर येण्यासाठी, पुन्हा आत्मिक जीवनात स्थिर उभा राहण्यासाठी आम्ही काय केलं पाहिजे माहिती का? बायबल सांगतं, ज्यावेळेस कुऱ्हाड पाण्यात पडली, देवाच्या लोकांनो ती कुठं पडली हे सगळ्यात अगोदर आम्ही पाहिलं पाहिजे. आमेन. मग कुठं पडली याचा अर्थ काय? की आमचं कुठं चुकलं हे आम्ही शोधलं पाहिजे. आमेन म्हणाल का? प्रेज द लॉर्ड. आमचं आध्यात्मिक जीवन वर कधी येणार आहे? ज्या वेळेस ती कुऱ्हाड कोठे पडली हे ज्यावेळेस त्यानं पाहिलं, देवाच्या लोकांनो, त्यानं तो दाखवू शकला. मला तुम्हाला सांगू द्या, आमचं आध्यात्मिक जीवन कधी स्थिर उभा राहणार आहे? ज्यावेळेस आमचं कुठं चुकलं हे ज्यावेळेस आम्ही शोधू, त्यावेळेस आमचं आध्यात्मिक जीवन वर येणार आहे. आम्ही म्हणाल का? प्रेज द लॉर्ड. मी का मागं गेलो? माझ्या आयुष्यात एक एक करून का निघून जात आहे? का मी मागं पडत आहे? का माझी प्रार्थना ऐकली जात नाही? का मला आरोग्य मिळत नाही? का मला शांती मिळत नाही? का मला स्वतःचं घर मिळत नाही? ज्यावेळेस आम्ही एक या गोष्टी आम्ही शोधू, माझं कुठं चुकलं, या गोष्टी ज्यावेळेस आम्ही शोधू, त्यावेळेस आमचं पडलेलं आध्यात्मिक जीवन पुन्हा उभा राहणार आहे. आम्ही म्हणाल का? प्रेज द लॉर्ड. कुठं चुकलं हे आम्ही शोधलं पाहिजे. आज आमचं पडलेलं आध्यात्मिक जीवन का अस्थिर होत नाही माहितीये का? आमचं कुठं चुकलं हे आम्ही शोधत नाही. आम्ही शोधलं पाहिजे नेमकं कुठं चुकतं, कुठं चुकलेलं आहे, कुठं मी मागं पडलो, हे आम्ही शोधलं पाहिजे. आम्ही म्हणाल का? फार महत्वाची गोष्ट आहे. देवा कुठं चुकलं, कुठं चुकलं हे फार महत्वाचं. कुऱ्हाड पडताना त्यानं पाहिलं कुठं पडली, मग तो दाखवू शकला. देवाच्या माणसानं काय विचारलं? ती कोठे पडली. ज्यावेळेस त्यानं ती बोटानं दाखवली, त्यावेळेस त्याने एक लाकूड तोडलं, पाण्यात टाकलं, त्यावेळेस कुऱ्हाड पाण्यावरती आली. आम्ही म्हणाल का? लक्षात पूर्वक ऐका. ज्यावेळेस आमच्या चुका आम्ही शोधू, ज्यावेळेस आमची पाप आम्ही शोधू आणि ती देवाच्या माणसाला दाखवू, म्हणजे इथं आमचं चुकलं, हे पाप मी केलं, या चुका मी केल्या म्हणून मागाय. देवाच्या लोकांनो, देवाच्या माणसानं काय केलं? एक लाकूड. लाकूड म्हणजे काय माहितीये का? लाकूड म्हणजे वधस्तंभ आहे. आम्ही म्हणाल का?
तो वधस्तंभ ज्यावेळेस आमच्या जीवनात येणार आहे, तो येशू आमच्या जीवनात येणार आहे, आमचं पडलेलं आध्यात्मिक जीवन पुन्हा स्थिर उभं राहणार आहे. आमेन म्हणाल का? तो वधस्तंभ आमच्या जीवनात असला पाहिजे, येशू आमच्या जीवनात असला पाहिजे. किती अद्भुत गोष्ट आहे. लाकूड तोडलं, पाण्यात टाकलं आणि ती कुऱ्हाड पाण्यावर तरंगू लागली. आमेन म्हणाल का? किती सुंदर गोष्ट आहे. देवा वधस्तंभावर येशू आमच्या जीवनात ज्यावेळेस येतो, आमचं रसातळाला गेलेलं जीवन पुन्हा वर येईल. विधवेचा ऐकुलता एक मुलगा मेला, त्या मेलेल्या मुलाला बाहेर जाळायला घेऊन जात असताना बायबल सांगतं की ज्यावेळेस येशू त्या विधवेच्या जीवनात आला, मेलेलं मूल पुन्हा जिवंत झालं. आमेन म्हणाल का? का हो? येशू त्यांच्या जीवनात आला. आज आमच्या जीवनात कोण आहे? ह्या छोट्याशा हृदयामध्ये आम्ही काय केले माहितीये का? संपूर्ण जगाला इथं ठेवलं. शाहरुख खान, सलमान खान, ही पादुकोण, ती पादुकोण, ही हिरोईन, ती हिरोईन, चपट्या तोंडाची, नकट्या नाकाची, इथं बसवलंय देवाच्या लोकांना. काळा गोरा उंच पुरा, हा मॉडेल, तो मॉडेल, लय भारी, तो लय भारी. देवाच्या लोकांना एकच भारी म्हणजे येशू ख्रिस्त. त्या येशूला इथं आम्ही बसवलं पाहिजे. आम्ही म्हणाल का? प्रेज द लॉर्ड. देवाच्या लोकांनो, त्या विधवेनं काय केलं? येशू तिच्या जीवनात आला आणि तिचा मेलेला मुलगा पुन्हा जिवंत झाला. देवाच्या लोकांनो, मला तुम्हाला जाऊ द्या, या छोट्याशा हृदयामध्ये केवळ येशू असला पाहिजे. काय सांगतं बायबल? त्याची धार्मिकता, त्याची नीतिमत्वता, त्याचा अगोदर शोध करा. या जगातल्या सगळ्या गोष्टी तुमच्या मागे. आमेन. तुम्ही येशूच्या मागे, जर तुम्ही येशूच्या मागे, लक्षपूर्वक आहे, जर तुम्ही येशूच्या मागे, आशीर्वाद तुमच्या मागे येतील. आमेन. आम्ही काय करतो माहिती का? पैशाच्या मागे. आम्ही आमचं नाव मोठं व्हावं त्याच्या मागे, आम्हाला 4 लोकांनी ओळखावं त्याच्या मागे, आमची लोकांमध्ये वावा व्हावी आम्ही त्याच्या मागे. अहो, त्याची धार्मिकता, त्याची नीतिमत्वता मिळवण्यासाठी जेव्हा झटू, जगातल्या सगळ्या गोष्टी आमच्या मागे येतील. आमेन. मी तुम्हाला बऱ्याच वेळा सांगितलं, देवाच्या लोकांना रविवारी अनेक लोक असे आहेत, त्यांना सुट्टी नसली तरी आपला पगार देवाच्या लोकांना बुडवून, हजेरी बुडवून चर्चला येणारे लोक मी पाहिलेत. थोडकासा पगार परमेश्वरानं त्यांना लाखो रुपयापर्यंत दिलेला आहे. आम्ही म्हणाल का? पाहिलेले आहे. देवासाठी, परमेश्वरासाठी. नाही 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 का? पूर्वी मंदो आठवल कामाला जायचे, गुड फ्रायडे, ईस्टर असे जे सण असायचे, त्यावेळेस त्यांना मला वाटतं 2.5 पट ना काहीतरी 2.5 पट हजेरी असायची. ते 2.5 पट हजेरी बुडवायचे. नाही, मला प्रार्थना आणि माझं चर्च महत्वाचं आहे. म्हणून परमेश्वराने 1 नाही 2 नाही, बाबा मी विसरलो किती गाड्या तुमच्याकडं, देवाच्या लोकांना एवढा स्वाद देवाला दिलाय. आम्ही म्हणाल का? प्रेज द लॉर्ड. देवाच्या लोकांना मला तुम्हाला सांगू द्या, लाकूड ज्यावेळेस येशू आमच्या जीवनात येतो, त्यावेळेस आमचं जीवन बदललं जातं. आम्ही ते लाकूड पाण्यात टाकलं, जड कुऱ्हाड पाण्यावर तरंगू लागली. आम्ही म्हणाल का? त्यावेळेस येशू आमच्या जीवनात येतो, कितीही पापामुळं, चुकामुळं आमचं जड झालेलं जीवन पुन्हा परमेश्वर उभा करेल. आम्ही म्हणाल का? पापामुळं दबलेलं जीवन पुन्हा देव उभा करेल. तो वधस्तंभ आमच्या जीवनात आला पाहिजे, त्याला आम्ही महत्व दिलं पाहिजे. जसं बंधू बुधराजनं साक्ष सांगितली, मी बायबल वाचायला सुरुवात केली, देवानं माझ्या जीवनात कार्य करायला सुरुवात केली. हे वचनच आम्हाला आरोग्य, शांती, आनंद, समाधान, सुख सगळं काय देणार. आमेन. स्टार्ट रीडिंग. हे वाचायला सुरुवात करा, हे वाचायला सुरुवात करा.
जीवन बदलणार आहे. आम्ही चला यावेळी सुटून उभा राहूया. प्रभू भोजनाचा